नाही नाही, मला भयंकर राग आलाय, माझा संताप होतोय. ही बाई अशी वागू कसं शकते ना, मला कळत नाहीये. सर तुम्ही शांत व्हा ना प्लीज. तुम्ही ना खूप चुकीच्या दिशेने विचार करताय. म्हणजे मला असं वाटतं की वहिनी नेहाला जाणून बुजून नाही पाडणार सर. त्यांच्या हातून चुकून झालं असणार. चुकून? इतक्या सगळ्या गोष्टी एका वेळेला चुकून होतात. चुकून तिथे कॉफी सांडते, स्वतःचं काम नसताना माणसं चुकून ते पुसायला जातात, चुकून तिथे माणसं पडतात आणि एवढं सगळं चुकतात माणसं. आणि एवढ्या चुका जर माणसं करतात तर ती माणसंच मला ऑफिसमध्ये नकोय. चुकून होत आहेत गोष्टी. मला आत बोलवलं का? हो. कॉफी कोणी सांडली होती? कॉफी? हा कॉफी सुरेशच्या हातात होती, त्याने सांडली. मी फक्त जाऊन पुसायला. तुम्ही कॉफी फक्त पुसायला गेलात का? तुम्ही काय फक्त पुसायला गेलात ती कॉफी तिथे? फक्त पुसायला गेला? ऑफिसमध्ये क्लिनिंग मॅपिंग हे तुमचं काम आहे? हे तुमचं काम आहे का? मग तुम्ही का केलं? तेवढ्या सगळ्या पसाऱ्यामध्ये तुम्हाला तेच काम का करावं वाटलं स्वतःच्या मनाने? मी मुद्दाम नाही केलं. ते कॉफी सांडवली, मग ती पुसायला नको का कुणीतरी म्हणून मी पुसायला गेले आणि ती नेहा तिची ती पडली. मी तर तिला पाडलं पण नाही. ते काहीही असेल, नेहा पडली हे खरंय की नाही? आणि नेहा तुमच्यामुळे पडली. हो चुकून झालं खरं. मलाही त्याचं वाईट वाटतंय, पण मी खरंच नाही. हे आता नेहाच्या बाबतीत घडलं ना, म्हणून तुम्हाला एक संधी मिळतीये. हे माझ्या बाबतीत घडलं असतं ना, मी तुम्हाला केव्हाच हाकलून दिलं असतं. सर नको ना. असो, इथून पुढे तुमच्यावरती लक्ष ठेवलं जाणार आहे. हो, तुमच्यावरती इथून पुढे लक्ष ठेवलं जाणार आहे. शेफाली, तुमच्याकडे हे कामे यांच्यावरती लक्ष ठेवायचं आणि आहेत ती कामं व्यवस्थित करून मग यांच्यावरती लक्ष ठेवायचं. कळलं तुम्हाला? हो सर. माझ्यावर लक्ष सर? हे असं जर चुकून मी ते काम केलं, मुद्दाम केलं वगैरे हे जर परत घडलं तर ताबडतोब बॅग उचलायची आणि चालू पडायचं. या शेफाली समोर कशाला बोलायचं यानं? माझा काही मान बी नाही की नाही ते. आता हे नेहा पडण्याचं प्रकरण माझ्या अंगाशी नाही आलं म्हणजे मिळवलं. त्यात ही सिम्मी. आता काही दिवस हिचा फोनच घेणार नाहीये मी. झालंय, निघा आता. जातो. चुकून? सर तुम्हाला चिडायला पण जमतं? मला तर वाटायचं की तुम्हाला फक्त हसवताच येतं. काय भारी चिडलाय ना सर तुम्ही. त्यांच्याशी मी आता जसा वागलो आणि जसा बोललो तसं मी आता तुमच्याशी बोलू शकतो, वागू शकतो आणि त्याहून चांगलं चिडू शकतो. हवंय तुम्हाला? नाही मी जाते. सॉरी. अरे चुकून होतच कसं? युसलेस. परी, आई, तुझी छत्री आली. येस. चल आता सांग तू काय काय पेंट करायचं ते. तू, मी आणि फ्रेंड आपण तिघ जण मज्जा करतानाचे चित्र. फ्रेंड जेव्हा छत्री उघडेल तेव्हा आपण केलेली मज्जा त्याला दिसेल. ओ सो तुला मी, फ्रेंड आणि तू असं हवंय ना? साली रेडी. वाव, काय सुपर पेंट केलीये तू. छान वाटतेय ना? हो. ही बघ, आई, फ्रेंड आणि परी. अरे वा, परीच्या शाळेमध्ये काही ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे का? प्रॅक्टिस चालली तुमची? नाही काकू, ऍक्च्युली ही डिझायनर छत्री आम्ही यशसाठी बनवली आहे. ओह, दॅट्स गुड. पण मला नाही वाटत आहे की ह्याचा काही फायदा आहे. म्हणजे यश छत्री वापरतच नाही ना. कसं आहे, लहानपणापासून त्याला गाडीनेच फिरायची सवय आणि गाडीतून उतरला तर छत्री धरायला कुणी ना कुणी अटेंड नसतोच. सो मला नाही वाटत यशला ही छत्री आवडेल. मी केलेली छत्री फ्रेंडला नक्की आवडणार.
ऍक्च्युली यशला परीने बनवलेलं सगळं खूप आवडतं. आय एम शुअर त्याला ही छत्री पण आवडेल आणि तो वापरेल सुद्धा. कसं असतं, लहान मुलांना वाईट वाटू नये ना, म्हणून असं खोटं खोटं करावं लागतं ना. काकू असं काही नाहीये, यशला आवडेल नक्की. आयुष्य ठीक आहे, मग मी ना अशा 20 छत्र्या आणून ठेवल्या तर यश ओळखेल. मला नाही वाटत की यशला ओळखता येईल की ही छत्री परीने बनवली आहे. मला तर वाटतं नेमकी हीच बाजूला काढून ठेवेल तो. आय नो आय एम सॉरी, पण तुला पटत नाही का माझं बोलणं? मी एक काम करूया, मी अशा अजून काही छत्र्या मागवते, त्यात आपण ही परीने केलेली छत्री ठेवूया आणि मग बघूया ना यशला नेमकी हीच छत्री आवडते का. ओके परी? ओ यू कॅरी ऑन. ओके, एन्जॉय एन्जॉय. आई, तू टेन्शन नको घेऊस. आपण केलेली छत्री फ्रेंडला नक्की आवडणार. नको माझं बाळ. तुला साष्टांग नमस्कार बाबा. का रे, काय झालं? अरे रिसेप्शन वर आता परी भेटलेली. आता ही ती ड्रायव्हर काका जेवले का, बरे आहेत का वगैरे विचारत होती. तुझी चौकशी करत होती. आपल्या साहेबांची मुलगी. पण तुमची जोडी काय जमली यार. शाळेला नेतोस काय, घरी परत आणतोस काय? त्यात काय एवढं? त्यात काय एवढं? अरे बाबा खूप मोठं काम असतं ते. मध्ये 4 दिवस पिकुचीला ने आण केली तर माझी नोकरी जाते की काय असं वाटलं होतं मला. मोठी लोक परवडली रे, पण लहान मुलं एकटं गाडीत असेल ना तर सतत डोक्यात टांगती तलवार असते. तुमचं काय मस्त जमलंय. तुला झोपेतून उठून विचारलं ना तरी परीला काय नको ते सांगशील. अरे हो, हळूहळू. किती बोलशील, दमशील. जा जरा पाणी पी. खरंच हा म्हणतो ते जमलं पाहिजे. झोपेत सुद्धा परीच्या आवडीनिवडी मला सांगता यायला पाहिजेत. मला तर तिच्याबद्दल अजून काहीच माहित नाहीये. तिच्याबद्दलच्या खास गोष्टी नेहाच्या जुन्या घरातून कळू शकतील. आता रोज बदाम खायचे म्हणजे बुद्धी तल्लख होणार, मग सगळं आठवणार. काय मेली 2 दिवसाची नाटकं. 2 दिवसाची. आता रोज खायचं म्हटलं ना, रोज खायचं की लक्षात राहील रोज खायचंय म्हणून. तू पण खात जा. मला नको, मला नाहीये गरज. तुझं काय म्हणणं? तू कधी काही विसरतच नाहीस. कधी विसरते हो. आपल्याकडे विसरणं, गोंधळून जाणं, गोंधळ घालून ठेवणं ही तिन्ही डिपार्टमेंट तुमची आहेत बरं का इंजिनियर. मग त्या दिवशी बरं विसरलीस आणि म्हणालीस की परीला सोडायला 1 नाही 2 ड्रायव्हर आहेत. मग 2 ड्रायव्हर आहेतच. नाही, 1च ड्रायव्हर आहे. आता मला माहितीये तर. तुझी माहिती चुकीची आहे. एवढं असेल तर नेहाला फोन करून विचारा बरं. लगेच लावतो. 1 मिनिट. अरे फोन कुठे? हा इथेच आहे. 1 मिनिट. यशला आवडेल ना छत्री? हॅलो काकू. अगं नेहा, हा काका बोला. मला एक सांग, परीला सोडायला किती ड्रायव्हर आहेत? 1 की 2? 1. का हो? नाही, तुझ्या काकूला माहिती हवी होती. नेहा नक्की का ग? हो काकू, 1च आहे. का झालं? काय नाही, तुझी काकू पण आता विसरायला लागलीये. तिला पण बदाम खायला हवेत. नेहा, काही झालंय का ग बाळा? तुझा आवाज असा का? नाही काकू, बरं आहे मला. बरं बरं, मी नंतर फोन करते. हा हो. अगं, हे काय फोन बंद केलास? हा मी बरोबर आहे म्हणून घाबरलीस ना? अहो ती कामात होती. तिचं आपल्या बोलण्याकडे लक्षही नव्हतं. पोटची नसली तरी पोरच आहे ती माझी. तिचा आवाज लगेच कळतो मला. हो का? पण एनिवे, आता तुम्ही पण बदाम खायला लागा, स्मरण शक्ती वाढवा. हे घ्या. तुम्हीच खा.
14, 15. किती आहेत 15. 15 हे झाली की नाही तयारी? यश येतोय हा? झाली. एवढ्या छत्र्या? आपण काय छत्र्यांचा नवीन बिझनेस सुरू करतोय का? नाही अरे यश, ती नेहा आज घरी आहे ना, तर त्यामुळे तिने तुझ्यासाठी छत्र्या ऑर्डर केल्यात. सो तुला ह्यातली जी आवडेल ना ती छत्री तू घे, बाकीच्या पण स्टाफला वाटायची. इट्स क्वाइट इंटरेस्टिंग. आजपर्यंत खरं तर असं छत्री यूज करायची वेळ आली नाही. आय मीन कोण ना कोणतरी छत्री धरून उभं राहायचं. समवन यूज टू होल्ड an umbrella for me. का तू तुझी छत्री पकडू नाही शकत का? आईने मला शिकवले की आपली कामं आपणच करायची. हो का? मलाही शिकवलंय. ओके यश सिलेक्ट कर ना. खरं तर अशी गरज नाहीये, पण बायकोनी ऑर्डर केली म्हटल्यावर सिलेक्ट करायलाच हवी नाही का? ओके लेट मी सी. सगळ्यात चांगले आहेत, पण मला असं वाटतं की ही मस्त आहे है ना? थँक गॉड, याची चॉईस अजून तरी चाळीच्या स्टँडर्डची झाली नाहीये. नशीब. फ्रेंड काय ग? नो चिटिंग, नो चिटिंग परी. आज यश त्याच्या आवडीची छत्री निवडणार आहे ना, मग त्याची त्याला निवडू देत. ओके? पण मी काय म्हणतो, मी फक्त एकच सिलेक्ट करू शकतो का? म्हणजे मला जास्त हवे असतील तर? घे ना, तुला हवे तेवढे घे. 2-3 बडे. ओके देन इधर. ही चांगली आहे. आई, आपण केलेली छत्री फ्रेंडला हवी ती निवडू दे परी. थोडी लेडीज टाईप आहे, पण चांगली आहे. वाह, कॉम्पॅक्ट. या सगळ्या छत्र्या स्टाफला द्या. माझ्यासाठी फक्त ही परीने तयार केलेली छत्री खूप आहे. मी केलेली छत्री आवडली तुला? ऑफकोर्स. पण फ्रेंड, तुला कसं कळालं? मला माहित नाही ग, पण एवढं छान डिझाईन बघून मी म्हटलं की ही छत्री डेफिनेटली परीनेच बनवली असणार. मी एकटीने नाही बनवली, आई पण होती सोबत. आम्ही दोघींनी मिळून बनवली. रिअली? सिम्याजी पाहिलत ना, आई म्हणाली होती ना की मी केलेली छत्री फ्रेंडला नक्की आवडणार. येस येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. वेल, यू ऑल कॅरी ऑन. मी ह्या छत्र्या बाकीच्या स्टाफला वाटून येते. ओके? शुअर. या. यश थँक्यू. आम्हाला वाटलं नव्हतं तू छत्री ओळखशील. कमाल करते नेहा, अशी कशी नाही ओळखणार? थँक्यू फ्रेंड. यू वेलकम माय लव्ह. आता तुला रोज ही छत्री घेऊन जायची आहे. ऑफकोर्स. अरे एवढी मस्त छत्री मी रोज घेऊन जाणार. नकोस हा, नाही तर आईचा धपाटा खायला लागेल. आय नो. मी घेऊन जाणार आणि न विसरता घेऊन येणार. ओके? रिमझिम के तराने लेके आई बरसात, याद आए किसी से वो पहली मुलाकात. जग्गू, गरमागरम भजी माझ्यासाठी येते. दिस इज नॉट फेअर यार जग्गू. अरे व्हॉट नॉट फेअर? तुम्ही असं एकटे एकटे बसून गरमागरम भजी वगैरे खाताय आणि तुमच्या तब्येतीला झेपणार नाहीये. काय पथ्यपणाला काय रामराम ठोकलाय का तुम्ही? अरे
पावसाळ्यामध्ये चालतं. पावसाळा म्हणजे ऍक्च्युली भजी पकोड्याचा मोसम असतो. अरे मस्त गार हवा, गरम गरम भजी आणि चहा. अरे आओ पण तुम्ही काय हा 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 करून भजी वगैरे खाताय आजोबा, हे बरं नाहीये तुमच्या तब्येतीला. मला माहितीये जगात तुमच्यासारखी अशी अनेक माणसं आहेत जे ना त्या पावसाच्या खांद्यावरती बंदूक ठेवतात आणि ही अशी गरमागरम भजी खाऊन स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवतात. अरे मी कशाला कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवू? माझ्या सोनरी मला गरम गरम भजी करून दिली आहेत, मी मस्तपैकी एन्जॉय करतोय. बस दॅट्स ऑल. एक घेऊ द्या ना, एक घेऊ द्या ना. बरं घे, घे. आधी एक खातो. अफलातून बघ. नेहानी केली का? मला वाटलंच होतं. काय आहे, ती तुमचे लाड करते, तुम्हाला छान छान गरम गरम भजी आणून देते. पण लक्षात ठेवा, पावसा पाण्याचे दिवस आहेत, हे नका तेलकट खाऊ. परिस्थिती जर बिघडली ना तर. अरे पावसाळ्याचे दिवस आहे, तूच म्हणालस ना. तब्येतीची काळजी घ्या. टिंब राव. ठीक आहे, ठीक आहे. मॉर्निंग आजोबा. अरे सर, गुड मॉर्निंग. अरे यश, ये गरम गरम भजी घे. नाही नाही नाही, आजोबा भजी नको. अहो खूप मीटिंग्स लँड अप आहेत, मी निघतो आता. तू येणार आहेस माझ्या बरोबर? नाही म्हणजे इतके दिवस बहिणी बरोबर काम करून माझ्या बरोबर काम करायची सवय सुटली नाही ना. जमेल ना? जमणार आहे का? तुझ्या बरोबर काम करणं मला का नाही जमणार? बॅक टू बॅक 5 मीटिंग्स आहेत आज. माझ्या स्पीडला मॅच करणं जमेल ना तुला? काय इतके दिवस एकदम असं निवांत आरामात काम सगळं चालू होतं. थोडा आळसावला असशील तू. माझ्या स्पीडला मॅच करणं जमणार आहे का? म्हणजे तू माझ्या स्पीडवरती डाऊट घेतोयस का तू नेहावरती टीकास्त्र सोडतोयस? अरे एका बाणामध्ये 2 पक्षी. वाटलंच मला. तिला तुला स्पीड जमेल की नाही हे मला माहिती नाही, मी त्याविषयी बोलणारही नाही. पण तिच्यासारखी भजी मात्र तुला नक्की करता येणार नाही. हे खरंय, हे खरंय. अफलातून भजी आहेत. वा, कसे पार्टी बदलतात ना हे पटकन. मी काही पार्टी वगैरे बदलत नाहीये, मी तुझ्याच पार्टीमध्ये आहे. मी याच्याबरोबर जाणार, ऑफिसमध्ये तुझ्या स्पीडनी काम करून दाखवणार. चला. पण एक मिनिट सर, आज तुम्ही काय ऑफिसला छत्री घेऊन येत आहे? अरे काय रे, तू आणि छत्री कधीपासून? अहो नेहा आणि परीने खास माझ्यासाठी बनवली आहे. गिफ्ट आहे मला. त्यांनी स्वतःहून याच्यावर पेंट केलंय. हे बघा, तुम्हाला दाखवतो. अरे वा, क्या बात है. तू नेहा आणि परी दिसतंय याच्यावरती. काय थोडक्यात आज तू तुझी सगळी फॅमिली घेऊन ऑफिसला जाणार? टिंब राव, हा तुमची छत्री कुठे आहे? तयार होते आजोबा, तयार होते. वर्क इन प्रोग्रेस. चला चला चला. पण मी काय म्हणतो आजोबा, त्याच्यावर काय असणार माहितीये का तुम्हाला? टिंब 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 टिंब. चला चला. देते छत्री. आणि तुला कशाला पाहिजे छत्री? मला हवी आता छत्री. एक मिनिट, माझी छत्री तुला कशाला? अरे पण परीने केलंय ना. मला गिफ्ट दिलंय त्यांनी. हे काय आजोबा याचं? अरे समीर, सोड ना छत्री. त्याला दिलेल्या गिफ्टची का खेळतोय? ठीक आहे जगन्नाथ चौधरी, तुम्ही तर असेच वागणार. मी कुठे तुमचा सख्खा नातू आहे? येऊ द्या माझ्या अंगावरती वारं, पडू द्या माझ्या अंगावरती पाणी. ठीक आहे? नाही, बरोबर बोलतोय तो आजोबा. अरे बायकोनी दिलेले गिफ्ट किती काळजीपूर्वक वापरायला लागतं हे तुला कळणार नाहीये. ही छत्री जर हरवली ना, यशची बिन पाण्याने होईल. नेहा सोडा, मला तर परीने वॉर्निंग दिली आहे काय? की जर का छत्री हरवली ना, आई धपाटे देईल. तिचा डबा हरवला होता तेव्हा आठवतंय ना तुला काय झालं होतं? तेव्हा तर लग्नही झालं नव्हतं, आता तर बायको आहे. आणि बरं नसतानाही तिने परीबरोबर बसून बनवली आहे यार. कसा बोलतोय रे माझा शादीशुदा शेर. चला निघूया का? चला चला. आजोबा निघण्यापूर्वी एक नमस्कार करतो आजोबांना. नमस्कार आजोबा. अरे काळजी घ्या. येतो आजोबा. यशस्वी व्हा. मला वाटतं समीर, त्यांची ऑफर इंटरेस्टिंग आहे. विचार करायला काय हरकत नाही. बरोबर. यश, नेहा कशी आहे? ते बघा वहिनी, त्या दिवशी जो हलगर्जीपणा झाला तो पुन्हा होता कामा नये. ते कॉफी पडली ना, त्यामुळे मी गोंधळून गेले. खरं तर नेहा माझ्यामुळेच पडली. पण अहो, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास झालाय. मला माफ करा, खरंच माफ करा. प्लीज मला माफ करा ना, प्लीज. काय वहिनी, काय तुमच्या करताय? डोक्यात काही राग असेल तर प्लीज काढून. तुम्ही उभे राहा प्लीज. काय करताय तुम्ही? ही काय नाटकं चालली आहेत तुमची वहिनी?
लोक बघतायत, हे ऑफिस आहे, लक्षात आहे ना तुमच्या? हे सगळं चुकून घडलं, मी मुद्दाम नाही केलं. उलट ती पडलेली कॉफी मी पुसायला गेले होते. आता नेहा अशी मध्येच पटकन येईल, मला काय माहित ना. एनिवेज वहिनी, हे बघा, हे पहिल्यांदाच झालंय म्हणून मी काय ऍक्शन घेत नाही, पण आयडियली तुम्ही तुमच्या दिलेल्या कामाकडेच लक्ष द्या. उगाच दुसऱ्यांच्या कामामध्ये लुडबुड करत जाऊ नका. इथून पुढे अशी चूक होणार नाही. मला खरंच प्लीज स्टॉप दिस.